आषाढी एकादशीची तिथी. यंदा आषाढी एकादशी येत्या 17 जुलै 2024ला साजरी होणार आहे. पंचांगानुसार आषाढी एकादशीचा तिथी 16 जुलै रोजी रात्री 8:33 सुरू होणार आहे आणि 17 जुलै रोजी रात्री 9:02 समाप्त होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार आषाढी एकादशी 17 जुलैला साजरी होणार आहे. या दिवशी विठुरायाची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते, उपवास केला जातो. आषाढी एकादशीची तिथी हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. एकादशीचा शुभ मुहूर्त हा पहाटे 5 वाजल्यापासून ते सायंकाळी 4:33 असेल. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर तुम्ही विठुरायाची आणि भगवान विष्णूंची पूजा करू शकता. आषाढी एकादशी निमित्त अनेक भक्त पारायण करतात. हे पारायण करण्यासाठी शुभ मुहूर्त हा पहाटे 5:35 सुरू होणार आहे आणि तो 8:20 समाप्त होईल. एकादशीला आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हणतात. त्यामुळे देवशयनी एकादशीचा उपवास करणाऱ्या भक्तांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. नंतर पूजेचे ठिकाण स्वच्छ करून तेथे भगवान विष्णूंची मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा करावी. त्यानंतर भगवान विष्णूला पिवळे वस्त्र, पिवळे फूल, पिवळे चंदन अर्पण करावे. त्यानंतर त्यांना पान आणि सुपारी अर्पण करावी. तसेच त्यानंतर धूप, दिवे आणि फुले अर्पण करावीत. भगवान विष्णूंना तुळशीचा पत्ता जरूर अर्पण करावा. आणि यानंतर मग या मंत्राने, जो पुढील मी सांगत आहे त्या मंत्राने भगवान विष्णूची स्तुती करावी. सुप्ते त्वय जगन्नाथा जमस्तुतप्तं भवेदिदं. जेव्हा तुम्ही आत्मज्ञानी असता तेव्हा सर्व चालवणारे आणि न फिरणारे जग ज्ञानी होतात. अशा प्रकारे भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी. एकादशी तिथी सनातन धर्मात अत्यंत शुभ मानली जाते. महिन्यातून 2दा एकादशीचे व्रत केले जाते, एक कृष्णात आणि दुसरा शुक्ल पक्षात. पण यावेळी जुलै महिन्यामध्ये 3 एकादशी येत आहेत. जुलै महिन्यामध्ये योगिनी एकादशी, देवशयनी एकादशी आणि कामिका एकादशी येत आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात भगवान विष्णू यांची पूजा करण्याची विशेष तिथी असलेल्या एकादशीला विशेष योगायोग होत आहेत. या महिन्यात 3 एकादशी येतील. योगिनी एकादशी मंगळवार 2 जुलै रोजी साजरी करण्यात आली. आता देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी 17 जुलैला साजरी करण्यात येईल आणि कामिका एकादशी ही 31 जुलै रोजी साजरी केली जाईल. या महिन्यात 3 एकादशी एकत्र येत आहेत. साधारणपणे 2च एकादशी एका महिन्यात येत असतात. 3 एकादशींचा संयोग सर्वसामान्यांच्या सुख आणि समृद्धीसाठी उपयुक्त ठरणार आहे, कारण तिन्ही एकादशीमध्ये सर्वार्थ सिद्धी योगाचा संयोग आहे. तिन्ही एकादशी एकाच महिन्यात आल्याने जुलै महिन्याचे धार्मिक महत्त्व वाढले आहे. जुलैच्या दुसऱ्या एकादशीपासूनच म्हणजे देवशयनीपासून 4 महिने सर्व शुभ कार्ये बंद होतील. वैवाहिक आणि सर्व प्रकारच्या नवीन शुभ कार्ये प्रतिबंधित असतील. वर्षभरात 24 एकादशी व्रत केले जातात. हे सर्व भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी त्यांची उपासना केल्यास शुभफल प्राप्त होते. एकादशी तिथीला विष्णू सहस्रनामाचे पठण अवश्य करावे. ते अत्यंत शुभ मानले जाते. एकादशीला हवन विधी करावा. गरजूंना कपडे दान करावेत आणि मंदिरात जाऊन विष्णूचे दर्शन घ्यावे. ही वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. भगवान विष्णूचा अवतार म्हणून विठ्ठलाला ओळखले जाते. या दिवसापासून भगवान विष्णूची निद्रावस्था सुरू होते. त्यामुळे विठ्ठल भक्त पंढरपुरात जाऊन विठू माऊलीचा आशीर्वाद घेतात. तर अशा पद्धतीने आषाढी एकादशीची पूजा केल्यानंतर आपल्या मनोकामना नक्की पूर्ण होत. हीच विष्णूचरणी प्रार्थना. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा. तसेच व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.